नमस्कार, मी वीरेश मोडकरकर. आपण आहोत द्रोणागिरी गडावरती. आपल्यासोबत आहेत हास्य प्रबोधनकार संजीवन म्हात्रे. आपण ट्रेक केलेला आहे. त्यांनी आज आपल्याला ट्रेकला साथ दिलेली आहे आणि त्यांच्याकडनं जाणून घेऊया या ट्रेक संदर्भात त्यांचं नक्की काय मत आहे. त्यांनी तो ट्रेक अनुभवला आहे त्याबाबत. संजीवनजी, आपण ट्रेक अनुभवलात, द्रोणागिरी किल्ल्यावर आलात. द्रोणागिरीचा थोडासा इतिहासाचा भाग जाणून घेतात. काय म्हणाल तुम्ही? ॲक्च्युली मला शब्दात सांगता येत नाही, कारण इतकी वर्ष झाली मी उरणमध्येच राहतोय आणि तरीसुद्धा द्रोणागिरीवर आलो नाही. ही गोष्ट कुठेतरी मनाला खात होती. आणि ज्यावेळी मी तुमचं इथे चाललेलं काम बघितलं, ऐकलं, अनुभवलं आणि त्याच्यानंतर आपणही याच्यामध्ये खारीचा वाटा जाऊन उचलावं, पहिल्यांदा ते अनुभवावं म्हणून आजचा दिवस मी निवडला. आणि त्याप्रमाणे आपण इथे आलो, ट्रेक केला. ट्रेक करताना सुद्धा जाणवत होतं की आपलं जे निसर्ग सौंदर्य आहे, जे आपण खाली जेव्हा शहरामध्ये राहतो तेव्हा ते तितकं अनुभवायला मिळत नाही. परंतु दोन्ही निसर्ग, काही ठिकाणी फक्त डोंगर दऱ्या असतात, काही ठिकाणी फक्त समुद्र असतो. पण उरणचं वैशिष्ट्य असं आहे की उरणला हे दोन्ही एकाच वेळी अनुभवता येतं आणि ते आज मी इथे अनुभवलं. आणि समस्त उरणकरांना माझं नम्र विनंती आहे की तुम्हाला जर हे अनुभवायचं असेल, आपल्याच जागेचं सृष्टी सौंदर्य अनुभवायचं असेल, आपल्याच जागेचा इतिहास समजून घ्यायचा असेल, उमजून घ्यायचा असेल, अत्यंत अभिमानास्पद असा आपला इतिहास आहे, अत्यंत चांगलं वाटावं असं आपलं निसर्ग सौंदर्य आहे, तर तुम्ही नक्कीच इथे ट्रेक करा, वरती या द्रोणागिरीवर येऊन बघा की हा द्रोणागिरी कसा उरण तालुक्याचा रक्षक आहे. त्याने कसं समुद्राला एक प्रकारे एक भिंत घातलेली आहे. इथून सगळे गड जे वीरेशने अत्यंत सुंदर माहिती, म्हणजे माझ्या ज्ञानात भर पडलेली आहे की इतकं त्यांनी सांगितलेलं आहे, त्याचा अभ्यासही चांगला आहे. आणि त्यामुळे हा जर अनुभवायचा असेल तर मीही त्यांच्याशी आता जोडला जातोय आजपासून. आणि नक्कीच या ठिकाणी द्रोणागिरी किल्ल्याच्या संदर्भात जेवढं काही मदत म्हणता येणार नाही, आपण फार छोटे आहोत, परंतु जे काही कॉन्ट्रीब्युशन असेल ते द्यायला उरणकरांनी नक्कीच एकदा हा ट्रेक अनुभवा, एकदा हा जाणून घ्या, किल्ला इथलं सृष्टी सौंदर्य जाणून घ्या. खरं म्हणजे पुराण काळात असं सांगितलेलं आहे की द्रोणागिरीचा एक तुकडा पडला इथे आणि तोच हा द्रोणागिरी पर्वत. वीरेशने हे सांगितलेलं की इथे अनेक वनौषधी पण असू शकतात, असतील, असाव्यात, त्याचा आपण जरूर शोध घेतला पाहिजे. त्या क्षेत्रातील नामवंत लोकांनी इथे यावं, याचा अभ्यास करावा आणि हा जो इतिहास त्याचे पाऊल खुणा ज्या पुसत चाललेल्या आहेत त्या ठळकपणे आपल्याला पुढच्या जनरेशनला द्यायच्या आहेत. संजीवनजी, अनेक लोक आहेत, ऐतिहासिक वास्तूंच्या ठिकाणी भ्रमंती करतात, ट्रेक करतात, पण आल्यानंतर त्या वास्तूंचं पावित्र्य राखत नाही. त्या ठिकाणी पार्ट्या करतात, दारूच्या बाटल्या फोडतात, घाण करून जातात. अशा लोकांसाठी आपला काय संदेश असेल? अशा लोकांना पहिल्यांदा हे जाणवून द्यायला पाहिजे की पर्यटन आणि ऐतिहासिक पर्यटन याच्यामध्ये दोन डिफरंट गोष्टी आहेत. त्या ज्यावेळी तुम्ही ऐतिहासिक स्थळांना भेट देता त्यावेळी तिथे आपले थोर पुरुष, आपले पराक्रमी पुरुष आलेले आहेत, त्यांच्या पाऊल खुणा आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या त्या भूमी आहेत. त्यामुळे तिथे जाताना पर्यटनाच्या दृष्टीने जाऊच नका, एक त्या भूमीला वंदन करण्यासाठी जात जा. हा आविर्भाव ठेवून जर तुम्ही गेलात ना तिथे, तर तुम्हाला ह्या अशा पार्ट्या वगैरे करणारी दिसत नाही. आणि जे दिसतील त्यांना तर मी म्हणतो अगदी कठोर निर्णय घेऊन त्यांच्यावर कारवाई केल्या पाहिजेत. कारण हे जे पावित्र्य आहे हे त्या लोकांनी आत्तापर्यंत ह्या जागांचं पावित्र्य आहे राखलेलं आहे आणि अशा पद्धतीने तिथे जर आपण वागलो तर हे पावित्र्य नष्ट होईल. आणि म्हणून त्या लोकांना अशी विनंती आहे की इथे तुम्ही त्या लोकांना अनुभवण्यासाठी या. एखादा किल्ला बघताना खरोखरच छत्रपती शिवाजी महाराज आपल्या अंगात भिनले पाहिजे, अशा पद्धतीने तुम्ही येऊन ते पर्यटन करा, ऐतिहासिक पर्यटन. बाकीच्या पर्यटनाला तुम्ही जिकडे जात असाल तिकडे वेगळी गोष्ट आहे, परंतु ऐतिहासिक ठिकाणी जाताना त्याचं पावित्र्य राखण्याचं बंधन आपोआपच इथिकली तुमच्यावर आहे याची जाणीव असू द्या. नक्कीच लोकांमध्ये जागृती झाली पाहिजे, जाणीव झाली पाहिजे की ऐतिहासिक ठिकाणं जी आहेत त्यांचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊन आता जवळपास 9-10 महिने झालेले आहेत आणि 9-10 महिन्यानंतर आताची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती जी आपण बघितली तर वैद्यकीय दृष्ट्या कोरोना हा विषाणू जो आहे या विषाणूला आवर घालण्यासाठी आपण काही बंधनं घातली पाहिजे. आपल्या सोबत आहेत उरणमधले एक निष्णात असे डॉक्टर सत्या ठाकरे. त्यांच्याकडनं आपण जाणूया की हा कोरोना संसर्ग जो वाढता होतोय, त्यांची आकडेवारी वाढते, नक्की काय करायला पाहिजे, नागरिकांनी कुठली खबरदारी घेतली पाहिजे? डॉक्टर, काय म्हणाल तुम्ही, कोरोना संदर्भात काय खबरदारी आत्ताच्या परिस्थितीला घ्यायला पाहिजे? आत्ताच्या परिस्थिती म्हणजे सर्वांनी जो सध्याचं आपलं स्वरूप आहे कोरोनाचं, ऑलमोस्ट आपले 8-9 महिने झालेले आपण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वजण जीवन जगतो. तर या दृष्टीमध्ये सध्या तरी सर्वांना माहिती आहे की आपण सगळ्यांनी सोशल डिस्टन्सिंग हे खूप गरजेचं आहे. वरतून मास्क लावणं खूप गरजेचं आहे, सॅनिटाईज करणं गरजेचं आहे. म्हणजे हा जो 3 गोष्टीचा एक आपल्याला पर्याय दिलेला आहे सध्या गव्हर्नमेंटनी किंवा ऑल ओव्हर जगाने आपल्याला जो एक संदेश दिलेला आहे
की तुम्ही सोशल डिस्टन्स ठेवा, मास्क वापरा आणि सॅनिटाईज होत राहा नेहमी, हे खूप गरजेचं आहे. सोबत सध्या आपल्याला माहिती आहे की आपल्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनासोबत खूप दिवस अजून पुढे जगायचं आहे, तर त्या दृष्टीने आपल्याला स्वतःचा फिटनेस हे खूप महत्त्वाचं गरजेचं आहे. कारण की तुम्ही फिजिकली फिट असाल तर तुमची इम्युन पॉवर स्ट्रॉंग असेल, आणि इम्युन पॉवर स्ट्रॉंग ठेवण्यासाठी तुम्हाला फिजिकली फिट राहणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी तुम्हाला डेली एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे, कारण की एक्सरसाइज हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे तुम्हाला फिट राहण्यासाठी. एक्सरसाइज, चांगलं जेवण आणि चांगला आराम हे 3 मूलभूत गोष्टी आहेत ज्याने तुम्ही फिट राहू शकता, ज्याने तुमची इम्युन पॉवर स्ट्रॉंग राहू शकते. कारण की सध्या आपल्या हातात जोपर्यंत व्हॅक्सिन येत नाही आहे तोपर्यंत आपल्या हातात स्वतःला स्ट्रॉंग ठेवणे, स्वतःची इम्युन पॉवर वाढवणे एवढंच गरजेचं आहे. आता आम्ही पण मध्यंतरी खूप ट्रॅक करत होतो द्रोणागिरी किल्ल्यावर, या आम्ही भरपूर वेळा आलो आहे. तर मध्यंतरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही ह्या ट्रेक बंद केलेत, कारण की वातावरण तसं नव्हतं. पण आम्ही आता हळूहळू चालू करतोय. छोटे छोटे ग्रुप्स करून तुम्ही सर्व लोक ट्रॅकला येऊ शकता. एक 2, 4, 5 जणांचे ग्रुप घेऊन तुम्ही एक सोशल डिस्टन्स मेंटेन करून तुम्ही ट्रेक करू शकता. कारण की ट्रेक ही अशी गोष्ट आहे त्याच्यामध्ये तुमच्या लंग कॅपॅसिटी वाढते, आणि लंग कॅपॅसिटी वाढवणं ही सध्याच्या परिस्थितीत खूप गरजेचे आहे. तुमची लंग कॅपॅसिटी चांगली असेल तर तुमच्या शरीरात कोरोनाचा शिरकाव जरी झाला तरी तुम्ही त्यातनं खूप लवकर खूप चांगल्या पद्धतीने बाहेर पडू शकाल. त्यामुळं मी तरी सगळ्यांना हा संदेश देऊ इच्छितो की सध्या सगळ्यांनी स्वतःचं फिटनेस ठेवणं हे खूप महत्त्वाचं गरजेचं आहे. कारण की फिटनेस लेवल ही खूप महत्त्वाचा रोल प्ले करते तुमच्या इम्युनिटीमध्ये, आणि इम्युनिटी ही खूप महत्त्वाचा रोल प्ले करते कोरोनासाठी. त्यामुळे स्वतःला फिजिकली फिट ठेवायचं असेल तर एक्सरसाइज, चांगला आहार आणि 6 तास उत्तम झोप ह्या 3 गोष्टी गरजेच्या आहे. त्यामुळे मी सर्वांना एकच विनंती करेल की ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी फिजिकली फिट राहा, चांगला आहार जेवण करा, व्यवस्थित झोप घ्या, आणि फिजिकली फिटनेसवर मेंटल फिटनेस ठेवा. योगा तुम्ही करत जा, मेडिटेशन करत जा. ट्रेक करणं हा एक प्रकारचा योगाच आहे, कारण की ट्रेक केल्यानंतर तुम्ही खूप दमता आणि त्याच्यानंतर तुम्हाला शांती जी मिळते किंवा जो तुम्ही आराम करता तो एक प्रकारचं मेडिटेशन असते. त्यामुळे सर्वांना माझ्यातर्फे एकच मी संदेश देईन की फिट राहा, सुरक्षित राहा आणि सेफ राहा. धन्यवाद. नक्कीच डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे आजारांपासून जर दूर राहायचं असेल तर शारीरिक मेहनत जी आहे ती घ्यायलाच पाहिजे, आणि त्यासाठी व्यायाम असो किंवा असे ट्रेक असो हे केले गेले पाहिजेत. पुन्हा एकदा आपण संजीवन म्हात्रे यांच्याकडे येऊया आणि त्यांच्याकडनं थोडंसं आपण जाणून घेऊया की हसणं हा सुद्धा एक मोठा व्यायाम आहे, आणि त्या हास्यामधून आपलं जे काही आजार आहेत ते दूर होतात असं विज्ञानामध्ये सुद्धा म्हटलं आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा म्हटलं जाते. आणि तुम्ही तेच काम करताय, हसवण्याचं काम करताय, हास्यातून प्रबोधन करताय. हसणं आपल्यासाठी किती जरुरी आहे आणि हे हास्यातून प्रबोधन हे आपल्याला कसं काय सुचलं? नाही, पूर्वी कसं होतं की हसणं म्हणजे हास्याचे, जसं पु ल देशपांडे म्हणाले की हास्याचे नातेवाईक फार वाईट आहेत. वात्रटपणा आहे, चावटपणा आहे, गावंढळपणा आहे. तर असं हसणं न देता, म्हणजे दुसऱ्यावर न हसता एखादा प्युअर कॉमेडी आपल्याला देता येईल का, आणि त्याच्यातून एखादी गोष्ट आपल्याला सांगता येईल का, म्हणजे जो आपल्याला मेसेज द्यायचा आहे तर तो अशा निरस व्याख्यानांमधून दिला गेला तर तो फार कमी लोक ऐकायला जातात. परंतु जर अशा विनोदांमधून एखादा मेसेज पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर कसं होईल, म्हणून हा प्रयत्न झाला यालता रसालचा. आणि पूर्वी त्याचं नाव हास्यमेव जयते होतं, म्हणजे ते जरा जड वाटत होतं, त्यामुळे साधं नाव केलं याल तर हसाल. आणि त्यामुळे हास्याचा विषय असा आहे की ज्यावेळी तुम्ही हसता त्यावेळी तुम्ही फिजिकली तर ओके होताच, परंतु मेंटली पण ओके होता. आणि त्यामुळे जेव्हा तुमचं मानसिक शारीरिक स्वास्थ्य ठीक झाल्यानंतर तुम्ही आत्मिक स्वास्थ्याकडे जाता. त्यामुळे हास्यातून हा मार्ग जातो. त्यामुळे जो प्रयत्न केला 10 वर्ष आम्ही करतो यालतर असाल, आणि रसिक प्रेक्षकांनी तो डोक्यावर घेतला. 972 कार्यक्रम त्यांचा आशीर्वाद आहे. आम्ही कार्यक्रम केले असं म्हणण्यापेक्षा त्यांनी करून घेतले असंच मला नेहमी म्हणावं असं वाटतं. कोरोना नसता तर आपण 28 कार्यक्रम करत आत्ता 7 महिन्यात आपण 1000व्या कार्यक्रमापर्यंत आलो असतो. नक्कीच आपले 1000 कार्यक्रम पूर्ण होतीलच. हा कोरोना संसर्गाचा जो काळ आहे, 9-10 महिन्याचा काळ उलटून गेले, लोक घरामध्ये अडकलीत आणि या परिस्थितीमध्ये त्यांची मानसिक संतुलन कुठेतरी हालायला लागलंय. अशा लोकांसाठी आपण, अशा नागरिकांसाठी आपण काय सांगाल? वेळ कठीण आहे. अशा वेळी पेशन्स ठेवायचे असतात. म्हणजे उदाहरणार्थ की अरे 2 महिने झाले, 3 महिने झाले, आता सगळं संपलं की आता जातो मी बाहेर, आता किती बंद करणार. हा जो पेशन्स आहे हा प्रचंड आपण आपल्यामध्ये आणला पाहिजे की हा काळ जो आहे आपला परीक्षा घेणार आहे आणि हा आता संपत आलेला आहे. म्हणजे अगदी आता 2-3 महिने चालले तर वॅक्सिन येईल, आणि वॅक्सिन येईपर्यंत जसं मगाशी डॉक्टर म्हणाले की वॅक्सिन येईपर्यंत स्वतःला सांभाळणे गरजेचं आहे, फिट ठेवणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी अशा ट्रेक्स करणे, सहली करणे, हसणे आणि स्वतःला खुश करणे कुठल्याही पद्धतीने. तुम्ही म्युझिक ऐका, देर आर वेज ऑफ डुईंग इट.
खूप चांगला आहे. आणि त्यामुळे पेशन्स म्हणजे मी स्वतःला निगेटिव्ह थॉट्सपासून कसा वाचू शकतो किंवा निगेटिव्ह कारण घरी बसून तुम्ही टीव्ही बघणार, तुम्ही कंटाळणार, तुम्ही एक पिंजऱ्यात अडकलो अशी भावना करून घेणार. तर असं बिलकुल नाही आहे. आपण पिंजऱ्यात अडकलेलो नाही आहे, आपलं घर म्हणजे पिंजरा नाही आहे, परंतु हा एक रिक्रिएशनसाठी वेळ मिळालेला आहे. आपल्याला नवीन गोष्टी विचार करण्यासाठी वेळ मिळाला आहे. हे निसर्गानेच आपल्याला एक विश्रांती मिळवून दिलेली आहे. असा 2020चा विचार केला तर नवीन काय, मी जर एका लेखकाने वाचलं की या 7 महिन्यात 12 पुस्तकं लिहिली, तर मी त्यांना जाऊन सॅल्यूट मारला की यार 12 पुस्तकं लिहिली, याचा अर्थ तुम्ही याचा खूप चांगला उपयोग केला. म्हणजे आपण गीतारस या ग्रंथ लोकमान्य टिळकांनी तुरुंगात लिहिला. तर ह्या गोष्टी जर आपण विचार केला, अनुभवल्या, तर कुठल्याही कठीण परिस्थितीत आपल्याला काम करता येऊ शकतं. मग आपण घरी असो, बाहेर असो, कुठेही असो. ही फक्त मानसिकता आहे जी बदलणे गरजेचं आहे. नक्कीच प्रबोधनाच्या माध्यमातून अनेक प्रबोधनकारांनी नागरिकांना चांगल्या अशा परिस्थितीमध्ये जो आज कोरोनाचा काळ आलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये अनेक प्रबोधनकारांनी चांगलं प्रबोधन केलेलं आहे. या प्रबोधनामधून एकच कळतं की हा जो काळ आपल्याला विचार करण्यासाठी हा काळ आलेला आहे आणि त्याच्यामुळे विचार करा, त्यातून जे काय करता येत असेल ते चांगलं करा. हे या प्रबोधनकार संजीवन म्हात्रे यांनी आता आपल्याला सांगितलंय. त्याचप्रमाणे डॉक्टर सत्या ठाकरे यांनी आपल्याला फिट कसं राहायला पाहिजे, आपल्या शरीराला कुठल्याही व्याधींनी ग्रासलं नाही पाहिजे, याच्यासाठी काय करायला पाहिजे. त्याचप्रमाणे आता ही जी काय कोरोनाची महामारी आहे, हे कोरोनाचं जे संकट आपल्यावरती आलंय, त्यातून कसं बाहेर पडायला पाहिजे, त्याच्यापासून किती लांब राहायला पाहिजे आणि कशा प्रकारे लांब राहायला पाहिजे, या संदर्भात आपल्याला प्रबोधन केलेलं आहे. तर नागरिकांना नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेल की आपण कोणकोणती काळजी घेतली पाहिजे आणि ट्रेक का महत्वाचं आहे आपल्या आयुष्यासाठी, हे डॉक्टर ठाकरे यांनी चांगल्या पद्धतीने समजवलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ बघा आणि या व्हिडिओमधून तुम्हाला जे चांगलं घेता येईल ते नक्कीच घ्या आणि नक्की कळवा की हा व्हिडिओ कसा वाटला आणि या व्हिडिओमधून जे काही संजीवन म्हात्रे किंवा डॉक्टर सत्यजित ठाकरे यांनी जे सांगितलेलं आहे ते आपल्याला कसं वाटलं हे नक्की कळवा. धन्यवाद.